Good morning, friends. Standard 6, subject math, ratio and proportion. फर्स्ट आपण रेशो and proportion बघितलं, त्यामध्ये रेशो मधील एक्झाम्पल बघितली. सेकंड पॉइंट आहे सम इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट रेशो. फर्स्ट रेशो आपल्याला काढत असताना सब इम्पॉर्टंट पॉइंट. फर्स्ट रेशो बघा. फॉर एक्झाम्पल बघा, क्वेश्चन असा येऊ शकतो तुम्हाला, इन विच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड. किंवा असंही येऊ शकतं, इन विच द एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशो ऑफ द सेकंड नंबर टू द फर्स्ट नंबर. असाही क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला. फर्स्ट आपण हा क्वेश्चन वाईज आहे. आपण 48 आणि 56 दिला असेल. 48 आणि 56 दिला असेल. हे आपल्याला फर्स्ट रेशो आणि सेकंड रेशो सांगितलं. हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर आहे. म्हणजे हा फर्स्ट, हा सेकंड. देयरफॉर (48/56). आता 48 आणि 56 कुठल्या टेबल मध्ये आहे रे? 6 च्या टेबल मध्ये नाही, 7 च्या टेबल मध्ये नाही. आपल्याला या 2 ने डिवाइड करू. पुन्हा लिहूया 48/56. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 8 जा 16. म्हणजे वेदोनी 4 बेचो का, वेदोनी 4 आहे 1 बॅटरी 16. पुन्हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 6 जा 12, 2 7 जा 14. आन्सर आला 6/7. तुम्ही डायरेक्टली करू शकता. बघा 6 आणि 7, 56 आणि 14 कुठल्या टेबल मध्ये बघायचं आणि तुम्ही त्याला डिवाइड करू शकता. कोणत्या टेबल मध्ये आहे? 8 6 जा 48, 8 7 जा 56. अशा पद्धतीने रेशो काढायचा आहे. म्हणजे 6:7, 6:7 आन्सर आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. द वेट ऑफ द लार्ज ब्लॉक of degree is 1 kg and small lamp weight 200 gram. Find the ratio of the weight of the lamp of degree that block विचारते तुम्हाला. First weight of the lamp दिले तुम्हाला 200 आणि weight of the block 1 दिलाय. First 1 kg is equal to 1000 gram. One kg is equal to 1000 gram, and the block weight 1000 gram and the lump 200 gram. Therefore तुम्हाला वेट काढायचा आहे. म्हणजे 200/1000. 1 kg दिले आपण. हा जोर गेला. म्हणजे 2/10 आलं. 2 1 जा 2, 2 5 जा 10. आन्सर आलं 1/5. म्हणजे इज इक्वल टू 1:5. 1:5 असा आपण रेशो रीड करतो. ओके. When finding the ratio of the two quantities of the same kind, when finding the ratio of the two quantities of the same kind, their measures must be in the same units. Okay. आता वर्ड्स बघा.
तुला रेशो लक्षात आला असेल. एक्झाम्पल कसं आहे, हॉस्टेल इज टू बी बिल्ड फॉर स्कूल गोइंग टू गर्ल, 2 टॉयलेट्स. A hostel is to be built for school going girls, 2 toilets are to the built for every 50 girls. If 75 girls will be living in the hostel, how many toilets will be required in the proportion? A hostel to be built for school going girls, 2 toilets are to be built for every 15 girls. If 75 girls will be living in the hostel, एकूण 75 मुली बाळांच्या हॉस्टेलमध्ये राहतात. 2 toilets are built for every 15 girls. त्यातले 2 टॉयलेट ही 2 टॉयलेट 15 मुली वापरतात. एकूण 75 मुली आहेत, तर किती टॉयलेट त्यांना आवश्यक आहे ते आपण बघायचं. लेट आपल्याला माहिती नाही, लेट इज कन्सिडर द प्रोपोर्शन ऑफ रेशो ऑफ टॉयलेट्स अँड गर्ल्स. कन्सिडर करायचं आहे टॉयलेट्स अँड गर्ल्स. लेट इज सपोज एक्स टॉयलेट आपण म्हणायचं. लेट इज सपोज एक्स टॉयलेट. वर्ड प्रॉब्लेम आपण सोडताना कन्सिडर करायचं आहे टॉयलेट्स अँड गर्ल्स. लेट अस suppose, let us suppose X toilets, X toilets. आता फर्स्ट आपण सपोज केलं will be need for 75 girls आहेत. The ratio of number of the toilets to the number of the girls. Therefore, 2 toilets 15 girls. Ratio कसा येणार आहे? 2 toilets 15 girls is equal to आता x toilet 75 girls. ओके. 2 टॉयलेट 15 मुली वापरतात, तर x टॉयलेट किती मुली वापरते? 75 मुलीला किती टॉयलेट लागते आपण काढायचं. तुम्ही इथं असं करू शकता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, किंवा इथे 75 मला घालवायचं आहे, तर तुम्ही असं काय करणार, मल्टिप्लाइंग बोथ साइड. दोन्ही पण तुम्हाला दोन्ही मी जर सांगतो मी, मल्टिप्लाइंग both sides by 75. दोन्ही साइड आपण 75 डिवाइड करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. देयरफॉर 2/15 मल्टिप्लाय 75. ओके, बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडला x/75 मल्टिप्लाय 75. ह्या 75 ला 75 निघून गेले. आता मग 50 चे टेबल येत असेल, 15 * 15, 15 * 2 = 30, 15 3 = 45, 15 4 = 60 आणि 15 5 = 75. 15 × 15 15 5 = 75. 2 × 5 = x. 2 5 = 10 म्हणजे x = 10. असं आपण प्रोपोर्शन काढू शकतो. देयरफॉर 10 टॉयलेट्स will be required for 75 girls. 75 मुलींना बाळांची 10 टॉयलेट्सची आवश्यकता आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता. आता रेशो मध्ये आपण आणि एक्झाम्पल बघूया. फर्स्ट क्वेश्चन म्हणजे लक्षात आला. सेकंड क्वेश्चन पण प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला दिला आहे. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. अशी फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी दिली असेल. एक्झाम्पल बघा. $99 kg विचारले आणि सेकंड विचारले 44,000.
ग्रॅम आहे, हे केजी आहे, हे ग्रॅम आहे. केजीची रूपांतर ग्रॅम मध्ये करायचं. फर्स्ट 99 kg इज इक्वल टू 99 इंटू 1000. म्हणजे केजी रूपांतर ग्रॅम मध्ये करताना आपण 1000 काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 99,000 ग्रॅम. आता रेशो काय असणार, फर्स्ट 99,000 अपॉन 44,000. झिरोला झिरो गेला, या झिरोला ह्या झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे 99 अपॉन 44. आता 11 चा टेबल तुम्हाला माहिती आहे, 11 9 चा 99, 11 4 चा 44, 9 अपॉन 4 आलं, म्हणजे आन्सर येणार 9:4. रेशो कसं असणार, रीड कसं करणार, 9:4. ओके, अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 28 त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे, सगळं सॉल्व येत नाही तुम्ही प्रॅक्टिस सेट 28 पुन्हा तुम्हाला सोडून जे अवघड आहे ते एक्झाम्पल मी तुम्हाला पुन्हा रिपीट दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सोडवण्याचा काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. जी एक्झाम्पल तुम्हाला सुटतात ते वहीमध्ये सोडवायची सुटत नाही ते मला पुन्हा विचारू शकता. धन्यवाद.